हॅलो नमस्कार मंडळी, मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे अंजू मुंडे. आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच माझे ब्लॉग वगैरे काय येत नव्हते एवढा दिवस, कशाचा लोड होता, काय होतं, सगळं समजेल या व्हिडिओमध्ये. आता मी ब्लॉग चालू केलेले आहेत आणि बघू आता, कारण मला मी म्हणते मी डेली ब्लॉग करेन पण होतच नाही आहेत, कारण मला खूप लोड आहे सध्याला, त्यामुळेच नाही डेली ब्लॉग होते. पण मी आता पुरेपूर प्रयत्न करणार आहे डेली ब्लॉग करायची, कारण आता मागचं टेन्शन वगैरे सगळं गेलेलं आहे. म्हणजे शिफ्ट वगैरे सगळं छान वगैरे झालेलं आहे. ते काय झालं कसं झालं ते तुम्हाला कळेलच, नंतर मी सांगेलच. आता पहिले तर मी चहा ठेवला, आता उठले मी, श्री गेलेले आहेत. आणि आजचा ब्लॉग आहे रामनवमीच्या दिवशीचा, भरती चालू आहे त्यामुळे श्री गेलेले आहेत ड्युटीला. सकाळी 2:30 वाजताच जातात, त्यामुळे मग त्यांचा चहा 2:30लाच होतो. म्हणून माझ्यासाठी आता मी चहा बनवून घेते, म्हणजे मी चहा बनवण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आता बघा ना, सकाळचे 7:30 वाजले, पण असं वाटतंय ना की 2-3च वाजले दुपारचे, असं ऊन आहे. आणि हा भाजीपाला कालच आणलेला आम्ही, पण मी काय फ्रीजमध्ये ठेवलाच नव्हता, कारण रात्री आलो मग त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायला मला टाईम नाही भेटला, कारण मग जेवण वगैरे पण बनवायचं होतं आणि खूप कंटाळा पण आला होता. म्हणून मी तशीच बॅग आणलेली, तशीच फ्रीजमध्ये डायरेक्ट सगळं सोबतच ठेवून दिलं. म्हटलं आता फ्रीज ऑर्गनायझेशन मी मागेच घेतलेले होते, पहिल्या चॅनलला बघितलंच असेल तुम्ही, तर मग ते पण मला कमी पडत आहेत, तर मला परत फ्रीज ऑर्गनायझेशन मागवायचे. तर बघू, याची क्वालिटी खूप छान आहे आणि याच्यात खरंच भाजीपाला खूप छान राहतो. मला मम्मीने जर दिलं परळून भाजीपाला, तर 1-1.5 महिना राहतात मिरच्या वगैरे, त्यामध्ये टमाटे वगैरे खूप छान राहतं खरंच. त्यामुळे मग अजून मागवायचा विचार आहे. मग मी पहिले भाजीपाला ठेवला, भाजीपाला ठेवेपर्यंत चहा झाला, मग मी चहा घेतला. आणि आमच्या अनुचं चालू होतं मध्ये मध्ये हे ते तिला बघायचं होतं कार्टून, आणि मी लावले होते रामाचे गाणे, कारण आज होती रामनवमी त्याच्यामुळे. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रामनवमीच्या माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि मग मी चहा घेतला आणि मग बाहेरचं धुवून वगैरे घेतलं, म्हणजे रांगोळी वगैरे काढावं म्हटलं, पण रांगोळी वगैरे काही काढणं झालं नाही, कारण अणू उठायच्या पहिलेच रांगोळ काढले, तर माझे रांगोळ होते. अणू उठल्यानंतर जर रांगोळ काढायची म्हटलं तर मग सगळ्या घराची काय, सगळ्या अंगणाची वगैरे, सगळ्या गेटच्या बाहेर वगैरे सगळं रांगोळ होऊन जाते आमच्या इथे. मग त्यामुळे मी अणू उठायच्या पहिले शक्यतो काढून घेते, पण मला काय पॉसिबल झालं नाही, कारण लेट उठले, जसली सोबत उठले असते तर ती 2:30 वाजता जातात ना, मग जाते रेग्युलर ड्युटी असेल त्यांची, मग 5:30ला उठणं होतं, पण मग ते लवकर जातात त्यामुळे उठणं नाही होत लवकर. मग बाहेरला धुवून वगैरे घेतलं. आणि खरंच इथं खूप छान आहे घर वगैरे, सगळं घर काका वगैरे सगळे छान आहेत. आणि मग म्हटलं, मग झाडं वगैरे पण माझे मस्त बसलेले आहेत, अजून घ्यायचेत मला. आणि मग गव्हाचं दळण संपलेलं होतं, म्हणजे गहू संपलेले होते, मग गहू आणले. म्हणजे गहू तर आम्ही भाजीपाला आणायला गेलो तर त्याच दिवशी आणलेले. आज मग दळण वगैरे करून घेतलं गव्हाचं, कारण मग संध्याकाळी आणून भाकरी खात नाही आहे. ज्वारीचं थोडं प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे इकडे ज्वारीच भेटत नाही आपल्या इकडल्यासारखी, म्हणून मग दळण वगैरे गव्हाचं केलं, कारण आणू भाकर खात नव्हती, आणूला चपातीच लागते. म्हणून फास्ट जेवण केलं, आंघोळीच्या आधीच दळण वगैरे करून घेतलं मी. नंतर जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग डायरेक्ट झोपी गेलो. मग श्री आणि अनुला नंतर ते पण नंतर आणतो दळण. ब्लॉग येत नव्हते, मी तुम्हाला सांगते. आता आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहेत, म्हणजे आम्ही नवीन रूम केली, कारण तिकडली रूम ना त्या काकाला आणि ते घर भाड्याने ठेवायचं होतं वाटतं. म्हणजे आपल्या इकडं, आमच्या इकडं कसं सोनं वगैरे बँकेत ठेवतात, तसं इकडं घर ह्याने ठेवतात, म्हणजे घर घाण ठेवून लोन उचलतात. आमच्या इकडे सोनं वगैरे ठेवतात, इकडे घरं ठेवतात. तर ते पहिल्या घरमालकांना तसं करायचं होतं, म्हणून त्यावेळी आम्ही इकडे आलो. ही पण रूम खूप छान आहे, मी आता तुम्हाला थोडंसं दाखवते, कारण मी अजून सेटल नाही पूर्ण केलेली, त्याच्यामुळे थोडीशी दाखवते. आणि छान आहे इकडे पण, खूप छान वातावरण वगैरे खूप छान वाटतं, एकदम मोकळा आहे. तिथल्यापेक्षा इथं छान वाटतं थोडंसं. एवढंच आहे की तिथं ना भाजीपाला वगैरे दुकान वगैरे सर्व जवळ होतं आणि त्यांना थोडंसं दूर जावं लागतं, एवढाच फरक आहे, बाकी सर्व ठीक आहे. आणि आता आम्ही नवीन रूममध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे आता माझे ब्लॉग बी येतील. आणि ब्लॉग काय येत नव्हते म्हणजे ना, एक तर रूम शिफ्ट केली आणि मला इन्स्टाच्या प्रमोशनचा एवढा लोड झालेला आहे ना. आता पण माझ्याकडे तुम्ही बघू शकता, बघा इथं बघा साड्या कशा येऊन पडलेल्या आहेत, हे बघा साड्या, बघा ही साडी आहे, ही आली, परत ही साडी आली प्रमोशनची, परत याच्यात पण साडीज आहे, आणि याच्यामध्ये एक ड्रेस आहे. मला ना प्रमोशनचा एवढा लोड झालेला होता, त्यामुळे माझे
म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही आलेले, पण आता मी व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि मी व्हिडिओ शूट तर करत होते, पण मला एडिट करायलाच टाईम भेटत नव्हता. कारण तुम्ही बघितलं प्रमोशनचा एवढा लोड आहे ना इंस्टाच्या, विचारूच नका, भयंकर. आणि माझ्या कपाटात पण साड्या ठेवायला जागा नाही, तेही तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. म्हणजे थोड्या वेळाने म्हणजे आत्ताच नाही, लगेच ह्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेल. कारण मला पूर्ण घर पण सेट करायचं आहे. घर बघा खूप छान आहे, इकडं मधनं जिना वगैरे आहे. आणि इथं आम्ही वरच्या पण रूम घेतलेले आहे, त्याच्यामुळे पूर्ण 3 BHK आहे. खाली वरी 3 रूम आहेत, खाली हॉल, किचन, बाथरूम वगैरे आहे. आणि वरीही तसंच आहे, 3 रूम आहे, बेडरूम वगैरे, पुन्हा बाथरूम वगैरे वरती सर्व सेपरेट आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे इथंही. आणि बाहेरही पूर्ण असं आहे अनुला खेळण्यासाठी, छान आहे एकदम. तुळस मी आता हा चौरंगवर तुळस ठेवलेली आहे, पहिले तुळस मी खालीच ठेवलेली होती. झाडे आमच्या मोगऱ्याला बघू शकता कसल्या कळ्या लागल्यात ना, जबरदस्त. मला तर खूप आवडते मोगरा. आणि एवढा भारी स्मेल येते ना, याचा विचारूच नका, खूप भारी स्मेल येत. आणि ना माझ्या ह्या गुलाबाला ना फुलंच नाहीत येत, काय झाले काय माहीत. तुम्हाला कोणाला माहिती असतील तर नक्की सांगा, फुलं का नाहीत येत ह्या झाडाला. आणि गोकर्णाला तर खूप छान फुलं येतात. ही बघा, हे उमलेल, हे काल उमललेले 2 सुक, हे उमलेल आता. आणि हे काल उमललेले, हे सुकून गेलेले. इकडे हे आलेले मस्त, याला हे शेंडे फुटलेले बघू शकता तुम्ही, खूप छान शेंडे फुटलेले आहेत. आणि हे पूर्ण वरती वाळतंय हे बघा, आणि खाली सगळं फुटले, सगळं टोटल. पण याच्यावरनं असं पांढरं काहीतरी पडते, याच्यावरनं असं पांढरं काहीतरी पडते. याच्यावर मला काहीतरी नक्कीच करावं लागेल औषध वगैरे. आणि हे इच्छाचं, आमच्या इकडे इच्छाचं झाड म्हणतात याला मला थोडंसं कट करायला लागेल. याला फुलं नाही येते सध्याला. माझ्या दीदीच्याला तर खूप आलेले, पण माझ्या याला फुलंच नाही येत. आणि हा माझा जास्वंदीचे पण पूर्ण शेंडे फुटत आहेत, हे बघा, मस्त कळ्या लागत आहेत जास्वंदीला. आणि हे 2 कुंड्या आहेत, त्याच्यात लावायचे मला झाडं. प्लॅन कसला जबरदस्त फुटलाय ना मनी प्लॅन, हे बघा, खूप फुटला मनी प्लॅन, खूप. हे मला कट करायचं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये लावायचं आहे. बघू आता कधी टाईम भेटतं मला. खूप छान आला मनी प्लॅन, हे बघा, मी असं दारामध्ये ठेवलं आहे. हे प्लॅन आहे, हा मी असा वरती चढवलेला आहे. कुंडी पडली वाटतं आणून. बापरे, ऊन, असं उन्हात जाऊ नको बघू तू. तुम्हाला समजलंच माझे ब्लॉग काय येत नव्हते, लवकरच ब्लॉग येतील. आता आणून ते पाठवलेलं आहे मी दळण आणण्यासाठी. गव्हाचं दळण सकाळी केलं होतं मी, ते नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी गिरणीमध्ये, तर तेच घेऊन यायचे. कारण गव्हाचं पीठ संपलेलं आहे. आणून भाकर खात नाही, आमच्या भाकरी एवढ्या बेकार यायला नाही, एवढं बेकार यायला, त्या पिठाच्या भाकरी विचारूच नका. जसं काय कोकणच्या गव्हाच्या चपात्या केल्यात अशा भाकरी यायला त्या पिठाच्या. माझं तोंड पूर्ण खराब झाले, कारण मी लक्षच नाही देते. आता मी स्किन केअरकडे पण थोडंसं लक्ष देणार आहे. माझं स्किन केअर पण नक्की बघा, मी तुम्हाला दाखवेल पूर्ण स्किन केअर. तोंडावर सध्या टॅन खूप झालेलं आहे, कारण इकडं थोडंसं बाहेर वगैरे जाणं होते, आल्यापासून थोडंसं भाजीपाला द्या नाही दूर, त्याच्यामुळे खूप टॅन झालेला आहे चेहरा. आता मी टॅन रिमूव्ह तर करणार आहे, कसं करते नक्की बघा. टॅन रिमूव्हसाठी काय काय वापरते ते, आणि तुम्ही हे वापरा. चला तर मग नंतर भेटू, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार मी. नेक्स्ट म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगेल मी टॅन रिमूव्हची कोणती क्रीम वापरते आणि स्क्रब वगैरे काय काय करते, नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यामुळे नक्की पुढचेही व्हिडिओ बघा. चला तर मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि मला कोरपाडीचं झाड पण आहे ना, ते पण दुसरं कोणते ट्रान्सफर करायचे, तेही मी उद्या करेल. आणि आता पहिले तर मी ना इथला पूर्ण माझा साड्यांचा राडा आवरून घेते. पूर्ण पडलेले आहेत, अस्तव्यस्त झालेले आहेत. आणि बघू आता मग नंतर काय काय होतं ते, भेटू मग नंतर. बाय.